चला तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत फणसची रेसिपी शेअर करत आहे। तर त्याच्यासाठी मी मार्केटमधून कापूनच आणलेले फणस होते, तर ते धुवून स्वच्छ केलेले आहे। आता मी एका गंजीमध्ये हे पूर्ण फणस काढून घेते। आपल्याला इथे एक पाणी टाकून ते उकडून घ्यायचे आहेत। फक्त एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करायची आहे। तर मी हे शिजवून घेते। शिजवायचं नाही आहे आपल्याला, फक्त एक वाफ येऊ द्यायची आहे। बघा, वाफ आली आहे छान। आता हा पाणी आपण निथळून काढून घेऊ। ह्या पाण्याचा उपयोग आपल्याला नाही करायचा आहे। हा जो तिथे चिकटपणा बसलेला असतो फणसामध्ये त्याचा आहे तो। तर मी एका कढईमध्ये थोडासा तेल घेतला आहे आणि थोडेसे जिरे, त्याच्यामध्ये ते फणस मी घालणार आहे आणि यांना कमीत कमी 80% मी शिजवून घेणार आहे, चांगले फ्राय करून घेणार आहे। तर त्याच्यात थोडासा चवीपुरता मीठ घालणार आहे। यांना छान फ्राय करून घेऊया। आता हे फ्राय करेपर्यंत आपण एका साईडला मसाला बनवून घेऊ। याचा मी मागे शिफ्ट करून घेते। एक कांदा घेतला आहे, तेल न घालताना थोडासा याचा पाणी सुकेपर्यंत मी थोडासा भाजून घेणार आहे। याचा पूर्ण पाणी सुकलेला आहे। आता याच्यामध्ये मी थोडासा तेल घालणार आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंची आल्याचा तुकडा घालणार आहे। आता याला आपण परतवून घेऊया। याच्यात मी थोडेसे जिरे, 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच धने हे पण परतवून घेईन। मधामधात मी थोडासा फणस पण थोडासा परतवून घेतला आहे, करपल्या नाही पाहिजे म्हणून। मग आपला मसाला हा आता भाजून झालेला आहे। मी एका प्लेटामध्ये थंड करायला ठेवते। थंड झाल्यावर आपल्याला हे मसाले पिसून घ्यायचे आहेत। थंड झाल्यावर मी आता हे पिसून घेते। तर याच्यामध्येच मी 1 टोमॅटो कापून ते पण पिसून घेणार आहे त्याच्यासोबतच। मसाल्याचे कोणतेही पदार्थ आपण बनवतो तर त्याच्यामध्ये टोमॅटोचा वापर कमी वापरावा। याला छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। आता एका कटोरीमध्ये 2 चम्मच तिखट घेतला आहे आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे। थोडासा पाणी घालत आहे इथे मी आणि याचा बॅटर बनवून घेते पातळसा। तयार आहे आपला बॅटर। आता मी एका कढईमध्ये थोडासा तेल घालणार आहे, 2 चाळ्या तेल आहे। त्याच्यातच मी पूर्ण खडे मसाले घातले आणि आपल्याला तिखट तो घातला। याला छान परतवून घेऊ। परतवून झाल्यावर याच्यातच मी वाटण घालणार आहे। यालाही छान परतवून घेऊ। आता जारच्या भांड्यामध्ये मी थोडासा पाणी घालून तो पण मी याच्यात घालून घेते। याला मिक्स करून घेते मी। याच्यातच आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। याला मिक्स करून मी कमीत कमी 5 मिनिटं आपला मसाला भाजेपर्यंत मी झाकून याला शिजू देते। 5 मिनिटाच्या नंतर आपल्याला एकदम छान शिजलेला आहे, रंग एकदम व्यवस्थित आलेला आहे। आता त्याच्यातच मी मीठ परतवून घेते पूर्ण आणि आपण फणस आहे ते फणस मी इथे घालून घेते। फ्राय केलेला फणस मी याच्यामध्ये पूर्ण घालून घेते। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आता याला पूर्ण मसाले एकजीव होईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे आपल्याला।
मी कमीत कमी 5 मिनटं तरी याला एक वाफ येईपर्यंत याला झाकण मांडून मी शिजवून घेणार आहे. छान वाफ आली आहे आणि तेलही सुटलेलं आहे. आता याच्यामध्ये मी गरम पाणी घालत आहे. जमेल तोपर्यंत गरमच पाणी घाला, थंड पाणी घालू नका. याला आता पूर्ण मिक्स करून घेते. तुम्ही सुक्की पण भाजी बनवू शकता, पण मला थोडी सैल भाजी पाहिजेत होती तर मी पाणी घातला. ही अशीही छान लागते सुक्की भाजी. तर मी 5 मिनटं कमीत कमी शिजवून घेते झाकून. बघा तरी किती छान आलेली आहे. आपली झालेली आहे फणसची भाजी. तर मी सर्व करून दाखवते तुम्हाला. थँक यू फॉर वॉचिंग.